तुम्ही पारला बघ. अरे मग फुटलेलं आहे दादा. ताजा आणि जुना कसा समजतं दाखव. खोटं बोलतो मामा बघ ना आण केले बटाव बिघडला. ती झोपली ती झोपणशा उठून दिली. तुझा रोशन संतेचा भाऊसा तुझ्या हाताला क दिला फ्रॅक्चर झाला. हाताचं ठस आणि पायाचं ठस म्हणजे निशाण ते बघा 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 ना बघला घाबरे नाही त्याला. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असाल. आता उठल्या तर पहिले दुकानावर जायला निघता. 2 दिवस मस्त आराम केला तर आज बरं दुकान लावता. 2 दिवस जरा दुकान बंद होता माझा. आईचा एकच चालू होता. आता आल्या घरा. काल रच्चेच घरा आलो. किती वाजता आलो रे बाबा? 5 वाजता घरा आलो. लगेच गावान गेलो. गावांच्या 9 साडेनऊ वाजता घरा आलो. तर आता आल्या मस्त अंग पण धुवून कालच झालो झोपलेलो. आता उठल्या तर अंग धुवून झालेला. गरमागरम चहा पण पिऊन झालेला. दुकानावर जायला निघता. ही बघा आपली गाडी यायली मच्छीची कवाच. फक्त तिला धुवायची बाकी आहे. डिक्की आहे ना मागची रोज धुवायला लागते. इलाज नाही. आता मग पक्का वास मारता. मच्छीची गाडी कशी खुल्ली ठेवली उन्हामध्ये सगळा मच्छीचा वास निघून जातो त्यांची. तसा मग आम्ही हिला खुल्ली ठेवतो. धुल्यावर खुल्ली ठेवायची. मच्छीचा वास सगळा जशी गाडी गरम होऊन तसा निघून जाईल. चला या नाश्ता करायला या. बघा नाश्ता आज सुकट आणि कबोतने इडकली पठारा टाकलेला. आणि या साईडला मस्त कोलवी आहे. ही सगळा आत्ताच बनवून आणलेला असं गरम गरम आहे. कारण की काल मंगळवार होता उपवास होता म्हणून आत्ताच बनवून आणलेला. तर या मस्त आज 1.5 भाकर खाणे. एक नाही तर पुरी 1.5 भाकर खायची आज मला. तर लवकर या. पोचलो घरामध्ये. दुपारचं वाजले 2 वाजायला आलेल्या. पहिले पिक्चर थांबू ना. या करते बघा यासाठी भोंगे आणल्या. मेलेल्या जिवंत आहेत. जिवंत आहेत सगळे मरले त्यांनी. मरल्या बघा ते बघा ना बघला घाबरे नाही त्याला. डायरेक्ट उचलून आपटतो तो. फांगरा नको. फांगरा नाही येतं त्याला. फांगरा नाही. फांगर मोडलेले बघा फक्त नांगे आहेत. जेवायला मस्त आहे बघा. बोध्यात बनवल्या मस्त बोध्यात. लवकर ये साई कोलबी ती चिंबोरी ती माग चिंबोरी आहे बघ. मरल्या सांगितलं त्यांनी. ही बघ चिंबोरी बाबूजी चिंबोरी संध्याकाळी पांगडे काही किती चावत नाही माहिती आहे ना. त्यांचं चावणार खेळ बाबा. आपटली सोड बघू. डायरेक्ट आपटता बघा. असा उचलून फेकून मागच्या दिवशी डायरेक्ट उचलून फेकून पळाली पकड हा ना हो. घाबरत काही लोवला नाही लोवला ते बघ त्या चला या दुपारचं वाजले. किती वाजले बघा? 2:45 वाजलेलं. बाबूसाठी गाडी आली जेजुरीच्या. गाडी अशी दिसायला साधी वाटत होती कारण की पाठीमध्ये मशीन असताना फिरायची ती नव्हती. 100 रुपयाची घेतली पण पुढं होती. हे बघा मस्त ही बघा दिसली ना. हा मला सगळं अशी साधी पण घरात ती मस्त वाटली. 100 रुपयाने येतं तरी काय अजून. चला या आपण खेळूया गँग. अरे थांब माझी बारी आहे खेळायची. तुझी नाही माझी बारी आहे. चल मी चाललो गाडी. नाही माझी आहे. गँग 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 गँग. रिवर्सला आता कचरा कचरा टाकून देणार बघला म्हणा. असा लय हुशार हा पोऱ्या. गाडी चालवतो. अरे उलटी नको करू. अशी नाही टाकायची. आणि बाबूचा बघा ते हाताचं ठस आणि पायाचं ठस म्हणजे निशाण आहेत. ते जेव्हा याचा जन्म झाला ना तेव्हा 8 दिवसांनी करलेलं. ते आज झालं तिकडं होतं माहेरी होते किशोरीचे. आज झालं. तर आता याला मस्त बरं इथं लावून जिथं एक साईडला
ते आठवण राहील एक. नाव क्रियांश 16/12/2024 जन्म झालेला. पुढच्या महिन्यात 16 तारखेला वाढदिवस. तर नक्की सगळ्यांनी या. किती मस्त दिसतं, सुंदर, अति सुंदर. चला आता काय दुपारचं वाजलं 3:45 वाजलं. टाईम झाला दुकानावर जायला. तर जायला निघता. चला चला चला, बराच टाईम झालेला. चला या दुकानामध्ये पोहोचलो आणि बघा बोध्या सगळे जिवंत का हातांच्या, म्हणून तुम्हाला या करून दाखव. थोडं घाल रे बाबा. हा बघा सगळ्या जिवंत. 2 टपात सकाळच्या 2 टप बनलेल्या ते खपलं. आता वापस एकदा खपल्या लगेच 15 ते 20 मिनिटामध्ये दुसऱ्या राहिल्या. माझीकडे 2 टप आहेत अजून. टप म्हणजे पुरा एक टप होता अख्खा, म्हणजे डिवायडेड केलाय. नंतर ज्या मारतील ना त्याच्यामुळे डिवायडेड केलं आहे. माझीकडे 2 आहेत. तुम्हाला मक्षात जिल्ह्यावर दाखवला. पोचल्या अजून काही लोकला नाही. पहिले आल्यावर पहिली बार एक चाय पियाव. चला तर काहीच आपला धंदा लावून झालेला. एक साईडला आपल्या बोध्यानं कस्टमर राहिलेला. तर या साईडला आपली युट्यूब फॅमिली स्पेशल राहिली मच्छीसाठी. कोण झोपली ती लवकर सांग. त्या ही झोपली ती झोपणशा उठून राहिली. बोलता रोशन संतेचा भाऊसा तुझ्या हाताला काय झाला? फ्रॅक्चर झाला. तर पडली का इकडून? हाय कशी आहेस? बरी आहे ना? हां मस्त. जरा मस्ती जरा कमी करायची. असती जायचा काही करायची नाही कुठल्या गोष्टीची, नाही तर आपल्याला त्रास होतो. आता समजला ना त्रास होता? कसं वाटतं? बरं वाटतंय. तुमचा मुलगा कसा आहे? आमचा एकदम मजेत आहे. तुमची फॅमिली कशी आहे? सर्व मस्त आहे. कशी आहे? मम्मीला सांग विचारलं म्हणून. हो हो नक्की 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 सांगतो तुम्हाला. म्हणजे लय दिवसांनी भेटायची इच्छा होती पण शेवटी भेटायचं झालं. धन्यवाद. थँक्यू. तर काही रच्चं वाजलं पुरं 9:45 वाजलेलं. तर दुकान बंद केले आणि अऱ्या नीलमताईची दिले. कारण की इथं गोलूबाईचा मोबाईल तो द्यायचा. त्याने मला एकदम परेशान करून ठेवले. नुसता मोबाईल मोबाईल मोबाईल. मग तर 100 फोन गेला असतील एक मोबाईलसाठी. हे काय रे बाबा, त्याचा वॉलपेपरला खतरनाक ठेवले आणि तो मोबाईल आहे ना लॉक होत नाही. त्याच्यामुळे दिसत नाही. तुम्हाला दाखवलं असता काही दिसत नाही. काय करणार? काय सगळे आरामात बसल्या. पंख विंख बंद करून कारण जे बाबा जे यो बटन काम नाही करी तुझा का? कुठे बटन? केला वाटतं. काही केला नाही मुर्दी या. कुठे बटन? कॅन्सल कर ना तो. हा बटन काम नाही करी तो. तुम्हीच ते केला वाटतं. मी नाही केला. देवा शकतो. याला मी वापरला बी ना त्याला. फोडलं बघ. फोडलं पडले ना घंटा फारले फोन यांनी. दाखव कुठं लागेल. मामानी हे बघ माझा इथे फुटलेला. इथे मला फुटलेला आहे. तुम्ही पारला बघ. अरे मग फुटलेलं आहे दादा. ताजा आणि जुना कसा समजतं दाखव. मग बाबा इथे फुटलेला बघ. नवीन दिसत नवीन. जुना दे बघ नीट बघ पहिले. कुठं दाखव. हे बघ नवीन आहे तो. घंटा जुना. अरे यो जुना रे. काच काढ ना मुर्दी या. खोटं बोलतो मामा. बघ ना ऑन केले बटन बिघडला. चालत नाही म्हणजे काय माहित बटन का चालू नाही. चालू होता. अरे कुठं चालतं? अरे यांनी काय केलं असं? तू तेवढा कराय बरोबर आहे. लावली वाजवत फोनची. आमच्याला बिघाडतात रे. कसा व्हायचा बघ पहिली आली पहिली मेसेज बघतो बघ कोणचा येईल. लय हुशार आहे. अरे काय चालू पण हवं इंस्टाग्राम. अरे इंस्टाग्राम डिलीट मार ना वापस या कर ना. वायफाय चालू कर ना. तो डाउनलोड नाही त्याला म्हणून तो तसा गेला ना चालू. मग हे बघ हे बघ हे पण हवं बघ आवाजचा. आमचा गोलूबाई पिसालली आज. हे बघ मम्मी हे नव्हतं फुटलं. अरे तो बाबू पूजा त्याच्या पडला असेल. हे बघ हे पण नव्हतं फुटला. पण तो स्क्रॅच गार्ड आहे ना तो. इथे क्रॅश होता आणि अरे स्क्रॅच गार्ड बदली कर. 100 रुपये देता ना बदली करायला. फोन गाईज यांनी माझ्यावर नाव टाकला. बघला नाही. तू बटन दाब पहिले. हे बघ हे बघ मुद्दाम स्क्रीन टच करतो बघला लोक झाला. आता मी स्विच ऑफ केला बघला. जे यो फोडला बघला मोबाईल चालू. आता मी केलं काही केला. अरे नको काढू. बघा रच्च वाजले 10:30 वाजलेल्या. तर आता घरा आल्या. दुकानावर तसंच मी गेलतो आपले गोलूबाईची. तर त्याचा मोबाईल मायरंग होता ना. मी व्हिडिओ काढायसाठी स्पेशल नेलता की माझे मोबाईलची मेमरी फुल होऊन जातं. या आयफोन काही कामाचं नाहीत. नावाला फक्त आयफोन.
क्लिअरिटीसाठी आहे. तर माझी मेमरी फुल होत असतं मी मोबाईलची, त्यामुळे मी काय गोलूचा मोबाईल घेऊन गेलतो. तर त्याचा मोबाईल दिलेला, नुसता फोन करी सतत 5-5 मिनिटं मामा मोबाईल. तर त्याला मोबाईल दिलेला आहे. आता घरा आल्या आणि आजचा व्हिडिओ इथं थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.